मनोज जरांगे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। दरम्यान मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार ते आपलं उपोषण मागे घेणार का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय सरोदे सध्या आपल्यासोबत आहेत। संजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलंय की मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं। आज त्यांचा 7वा दिवस आहे, प्रकृती खालावली आहे। मनोज जरांगे यांची भूमिका काय असेल? 1 वाजताची पत्रकार परिषद देखील असणार आहे। सागर, नक्कीच मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केले की सरकार सकारात्मक असताना जरांगे पाटील यांनी आंदोलन करायला नव्हतं पाहिजे, परंतु आज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री काय बोलले त्यांनी ऐकले आणि त्या संदर्भात 1 वाजता जरांगे पाटील बोलतील। परंतु काल जे जरांगे पाटील बोलले की जोपर्यंत म्हणजे 20 तारखेला अधिवेशन होते, 20 ते 21ला, त्या अधिवेशनामध्ये ज्या जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होणार तरच जरांगे पाटील उपोषण मागे घेतील असं कालही सांगितलं त्यांनी। परंतु आज मुख्यमंत्र्यांचं त्यांनी भाषण ऐकले, ती प्रेस ऐकली, त्यामुळे जरांगे पाटील 1 वाजता काय बोलणार हे आपल्याला बघावं लागेल। सागर, नक्कीच संजय, तर जरांगे यांच्या भूमिकेकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।